नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पौष्टिक आणि पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत. नेहमी शिरा, पोहे, उपमा खाऊन जर तुम्ही कंटाळा असलात तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा. हा नाश्ता कशाचा आहे तर हा लापशीच्या गव्हाचा आहे. नेहमी आपण गोड बनवतो, तर हा मी तिखट कसा बनवला आहे नक्की बघा. आपल्याला कुकरमध्ये करायचंय. कुकरमध्ये आपण पहिलं तेल घालून घेतोय. एक पळी तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं घालतोय. त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया. जिरं चांगलं तडतडलं, जिरं फुललं की मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. हा बघ, कढीपत्ता पण छान तडतडला की आपल्याला त्या आपण 2-3 मिरच्यांचे तुकडे ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता आपल्याला जो आपण 1 वाटीभर कांदा चिरला होता तो कांदा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा छान हलवून घ्यायचा आहे. कांदा जरा ब्राऊन कलरचा झाला की आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण टॅमॅटो चिरून ठेवलेला आहे तो 1 वाटी टॅमॅटो घालायचा. टॅमॅटो 2 घातले तरी सुद्धा चालतील. मी 1 मोठा टॅमॅटो घेतलेला आहे. टॅमॅटो जेवढा जास्त टाकेल ना आपण तेवढं ते एकदम छान लागतं. आता टॅमॅटो आपण चांगला छान परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट टाकायचे आपल्याला आणि पाव चमचा हळद टाकायचे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, कारण आपण 1 मिरची पण टाकलेली आहे. आता हे पुन्हा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. आता मी गाजर घेतलेलं आहे, पण तुम्हाला जर आणखीन तुमच्याकडे काही वाटाणे असतील, शिमला मिरची असेल, ज्या काही तुमच्याकडे दुसऱ्या काही भाज्या असतील त्यासुद्धा ह्यात टाकल्या तरीसुद्धा चालेल. आणि म्हणजे छान लागतात भाज्यासुद्धा ह्याच्यामध्ये. मी आता जे गाजर घेतलेलं आहे ते गाजर मी आता ह्याच्यामध्ये टाकून छान परतून घेते. गाजर टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर फोडणीत टाकली ना की खूप छान वास येतो. थोडी कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आणि थोडी आपल्याला सजावटीसाठी वरती ठेवायची आहे. आपल्याला कोथिंबीर टाकून आपण छान परतून घेतलं की आपण जो लापशीचा रवा आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे पुन्हा. आता आपण जी डाळ धुवून ठेवलेली आहे ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे. डाळ टाकल्यावर सुद्धा आपल्याला छान पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. आता मी डाळ टाकलेली आहे आणि डाळ टाकून आता मी छान परतून घेते. बघा, छान परतून घ्यायचे. आता आपल्याला याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं. गार पाणी अजिबात नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 3 वाट्या गरम पाणी टाकायचं. तुम्हाला जर जास्त मऊ पाहिजे असेल तर तुम्ही 4 वाट्या टाकलं तरीसुद्धा किंवा 3.5 वाट्या टाकलं तरीसुद्धा चालेल. असं वाटलं आपल्याला की थोडंसं कमी आहे पाणी तर टाकू शकता पुन्हा आपण. आता मी ह्याच्यात मीठ नाही घातले. आता मी मीठ घालून घेते. मीठ घालून थोडंसं हलवते. मीठ मिक्स करून घ्यायचे. आणि मला थोडंसं पाणी कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी वाढवते. आणि आता मी ह्याला कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेते. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला वाटलं खूप कडक आहे तर तुम्ही 4थी शिट्टी पण करून घेऊ शकता. पण 3 शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजतं. हा पोटभरीचा नाश्ता आहे. आता बघा कुकर गार झालेलं आहे आणि मी त्याचं कुकरचं झाकण काढलेलं आहे. बघा किती छान शिजलेलं आहे ते.
एकदम छान नाश्ता झालेला आहे. तो एकदम हलवून घ्यायचं आहे, सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हा नाश्ता आपल्याला 1 वाटी लापशीचा पण कमीत कमी 4 जणांना तरी पुरतो, पोटभर पुरतो. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. नेहमी तेच खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं मुलांना पण, आणि गरमागरम थंडीच्या दिवसात असा पोटभर नाश्ता मिळाला ना तर खूप छान वाटतं. पौष्टिक आहे, मुगाची डाळ पौष्टिक आहे, गव्हाची लापशी पौष्टिक आहे. आता आपण त्याची सजावट करून घेऊया. कोथिंबीर, खोबरं आणि लिंबाची फोड असेल तर एकदम सुंदर. आता माझा चहा पण तयार आहे. चहा आणि नाश्ता दोन्ही तयार आहे. माझा आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.